नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांच्या 249 रिक्त पदांची भरती होत आहे. 4थी ते पदवी शिक्षण पात्रतेची पदे या विभागामार्फत भरल्या जात आहे. त्यासाठी वेतन तुम्हाला 15,000 ते 1,12,400 रुपयापर्यंत मिळणार आहे. एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला इथे उपलब्ध होत आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवले जात आहे. 28 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तसे वेळापत्रक या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. परीक्षा व त्यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक टपालद्वारे किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, गट क संवर्गातील एकूण 45 रिक्त पदे आणि गट ड संवर्गातील एकूण 204 रिक्त पदे अशी मिळून मित्रांनो 249 रिक्त पदांची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी या विभागामार्फत घेतल्या जात आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून सरळ सेवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्याकरिता लागणारी शिक्षण पात्रता, वेतनबाबत आणि परीक्षा पद्धतीबाबत माहिती इथे दिलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्यामध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पहिल्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 35,400 ते 1,12,400 पर्यंतचा पे स्केल आहे. शिक्षण पात्रता कृषी उद्यान विद्या किंवा विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर या पदासाठी परीक्षा पद्धत कशा प्रकारे आहे त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे. जाहिरातीमधून या परीक्षा पद्धतीबाबत माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या दुसऱ्या पदासाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 35,400 ते 1,12,400 पर्यंतचा पे स्केल आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधील अभियांत्रिकी स्थापत्य शाखेमधील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर लिपिक या 4थ्या पदासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासोबत मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपयेपर्यंतचा पे स्केल असणार आहे. कृषी सहाय्यक या 5व्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. कृषी उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयामधील तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता किंवा शासनमान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका तसेच कृषी तंत्र पदविका परीक्षा तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा या पदासाठी तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वीजतंत्री या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. शिक्षण पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत 1 वर्षाचे एनसीव्हीटी व्यवसायाचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही वीजतंत्री या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे. वेतन या ठिकाणी विज्ञान पदवीधरांसाठी 29,200 ते 92,300 मिळणार आहे. तर इतरांसाठी 25,500 ते 81,100 रुपयापर्यंत या ठिकाणी वेतन मिळणार आहे. तर या पदासाठी शिक्षण पात्रता मत्स्यविद्या शाखेतील पदवी किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे. वेतन या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे. मत्स्य विद्याशाखेतील पदविका उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल मिळणार आहे. कृषी अभियांत्रिकी शाखेमधील पदविका ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या ठिकाणी या पदाकरता अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक PHM या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. या ठिकाणी शिक्षण पात्रता कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी मत्स्य विद्याशाखा या शाखेमधील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर यंत्रचालक बोट या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज चालवण्याचे द्वितीय श्रेणीमधील प्रमाणपत्र किंवा शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमधील सागरी तेल यंत्राचे संधारण व दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असल्यास अर्ज इथे यंत्रचालक पदासाठी सादर करू शकणार आहे. त्यानंतर तांडेल या 12व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 25,500 ते 81,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. मत्स्य पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला किंवा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा किमान 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमधील मासेमारी, नौकानयन आणि खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार या तांडेल पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर कशित्र चालक या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 21,700 ते 69,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. ही शिक्षण पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला, त्याचसोबत विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर व जडवाहन चालवण्याचा परवाना असलेला किंवा 1 वर्षाचे एनसीटीव्हीटी व्यवसायाचे प्रमाणपत्र असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर वाहन चालक या 14व्या पदासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. 19,900 ते 63,200 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. शिक्षण पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत हलके वाहन किंवा जडवाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचसोबत परवाना चालवण्याकरिता बॅच नंबर असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही वाहन चालक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर कुशल मासेमार या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. 21,700 ते 69,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमधील मासेमारी, नौकानयन खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार कुशल मासेमार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर मासेमारी या पदासाठी ही रिक्रुटमेंट आहे. 21,700 ते 69,100 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. या ठिकाणी 2 किंवा 6 महिने मत्स्य व्यवसाय या खात्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आणि मासेमारी, नौकानयन, खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असल्यास या ठिकाणी तो मासेमार पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर बोटमॅन डेक हँड या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 19,900 ते 63,200 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला व शासनमान्य नोंदणीकृत संस्थेमधील खलाशी कामाचा 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. असे उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर शिपाई या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. गट ड चे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. 15,000 ते 47,600 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर माडी या पदासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. 18,000 ते 56,900 रुपयापर्यंतचा पे स्केल आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त 1 वर्षाचा माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर पहारेकरी या पदासाठी हे रिक्रुटमेंट आहे. 7वी किमान या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत सदृढ प्रकृती असणारा उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकणार आहे. वेतन या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत मिळणार आहे. स्वच्छक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. 15,000 ते 47,600 चा पे स्केल आहे. किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर कामाचा अनुभव या ठिकाणी कृषी विद्यापीठामधला या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर मदतनीस या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठामधील कामाचा अनुभव या ठिकाणी असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. वेतन तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंतचा असणार आहे. त्यानंतर मजूर या पदासाठी हे रिक्रुटमेंट निघालेली आहे. 15,000 ते 47,600 चा पे स्केल आहे. किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर
कृषी विद्यापीठामधील कामाचा अनुभव या ठिकाणी असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी एकूण 23 पदे ग्रुप क आणि ग्रुप ड ची पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यासाठी शिक्षण पात्रता आणि वेतनबाबत माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर या पदासाठी परीक्षा पद्धत या ठिकाणी कशाप्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर या परीक्षा पद्धतीची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या पदांबाबतची इथे दिलेली आहे व आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत कशाप्रकारे त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या जाहिरातीसोबत मित्रांनो अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तर अर्ज A4 साइजच्या पेपरवर टंकलिखित करून दिनांक 22 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी या ॲड्रेसवर दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी तो अर्ज इथे सादर करायचा आहे. अर्जाचा नमुना या जाहिराती सोबत या ठिकाणी जोडलेला आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो, वयोमर्यादा कशाप्रकारे याबाबतची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता किमान वयाची अट मित्रांनो 18 वर्षापर्यंत आहे. तर कमाल वयाची अट मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45, तर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष अशी वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न इथे करू शकता. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी शासनाकडून निर्धारित केलेल्या आहेत. याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता पदसंख्या व आरक्षणासंदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेसाठी आणि परीक्षा प्रक्रियेसाठी जी काही शुल्क फी या ठिकाणी आकारलेली आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 फी आहे. तर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल, अनाथ यांच्यासाठी ₹900 फी या ठिकाणी आकारणी करण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, डी-डीच्या स्वरूपात तुम्हाला ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावीची आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया दापोली या शाखेवर देय असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डी-डी तुम्हाला त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर परीक्षा पद्धत, परीक्षेचे स्वरूप याबाबतची माहिती मित्रांनो जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. त्यानंतर अर्ज भरण्याकरिता सूचना, सर्वसाधारण अटी याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्याबाबत त्यानंतर ज्या काही सूचना या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याबाबतची माहिती तुम्ही या जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या जाहिरातीसोबत अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडलेला आहे. A4 साइजच्या पेपरवर तुम्हाला या ठिकाणी तो अर्ज टंकलिखित करून सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या साक्षांकित केलेल्या झेरॉक्स कॉपी या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे हा अर्ज या ठिकाणी जाहिरातीसोबत जोडलेला आहे. तर या जाहिरातीची PDF आणि तो अर्जाचा नमुना मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाईड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला लगेच जॉइन करा. तर अशा प्रकारे मित्रांनो 249 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी कृषी विद्यापीठामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्याबाबतची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच संपूर्ण पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.